नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार मित्रांनो. मी तुमचा लाडका दोस्त या कार्यक्रमाचा होस्ट. तुम्ही बघताय तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, म्हणजेच विचारांच्या पलीकडले. मित्रांनो, आपण वर्तमानपत्र वाचतो, टी व्हीवर बातम्या बघतो, कधी कधी मोबाईलमध्ये सुद्धा बघतो. मग आपण एखादी बातमी वाचून हळहळ व्यक्त करतो किंवा तक्रार करतो. सरकारनं किंवा श्रीमंत माणसांनी काही प्रश्न सोडवायला मदत करायला हवी असंही आपल्याला वाटतं. आपण कधी कधी सोशल मीडियावर आपली खंत व्यक्त देखील करतो. त्यानंतर आपण आपल्या रोजच्या कामात गुंतून जातो, स्वतःचे व्याप आवरू लागतो. परत दुसऱ्या दिवशी या बातम्या पाहिल्या वाचल्या की आपण तेच करतो. हा आपला दैनंदिन कार्यक्रम होऊन जातो. कधीतरी आपण आपल्याला नको असलेलं किंवा जुनं काहीतरी दान करून काही प्रश्न सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न देखील करतो. क्वचित प्रसंगी रक्कमसुद्धा देतो. पण आपण आपली चौकट, आपलं जग सोडून त्याच्या पलीकडे जात नाही किंवा जायचा विचार करत नाही. पण काही लोक मात्र जेव्हा प्रश्न वाचतात, पाहतात, तेव्हा ते उत्तरं शोधत बसत नाहीत, विचारायला जात नाहीत, तर ते उत्तरं निर्माण करतात. कारण ही माणसं चौकटी पलीकडे जगणारी असतात. अशीच माणसं मग आपल्या विचारांच्या पलीकडल्याच्या मंचावर या जागी स्थानापन्न होतात. आज अशीच एक व्यक्ती इथे येणार आहे. त्यांनी काय केलंय ते तुम्हाला जाणून घ्यायचंय? ठीक आहे, मग बघूया ध्वनिचित्रफीत. एव्ही प्लीज. पाहिलंत मंडळी, स्नेहवन एक अद्भुत प्रयोग, तोही आपल्या महाराष्ट्राच्या मातीत. काय, कधी, कुठं, कसं प्रश्न पडलेत. अहो, मग याची उत्तर आपण जाणून घेणार आहोत 180 लेकरांच्या वडिलांकडून. भेटूया या मोठ्या मनाच्या माणसाला. यांचं नाव आहे श्री अशोक देशमाने. मंडळी, अशोकजी सॉफ्टवेअर इंजिनियर असून परभणीकर आहेत. पुणे जिल्ह्यातील आळंदीपासून 8 किलोमीटर अंतरावर त्यांचं स्नेहवन आहे. तर आपण त्यांनाच प्रश्न विचारूया. स्वागत करूया अशोकजींचं. अशोक सर, तुमचं खूप स्वागत आमच्या या विचार मंचावर. त्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. आम्ही एव्ही पाहिली आणि तुमचं काम खरंच खूप मोठं आहे सर. पण सर, सॉफ्टवेअर इंजिनियरची एवढी म्हणजे गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तुम्हाला शेतकऱ्यांच्या मुलांचं पालक का बनावं असं वाटलं? आणि म्हणजे काय असं घडलं तुमच्या आयुष्यात की तुम्हाला एवढं मोठं पाऊल उचलावं असं वाटलं? सर, मी मूळचा परभणी जिल्ह्याचा आहे. माझं बालपण सगळं शेतकरी कुटुंबात गेलं. माझे आईवडील दोघंही शेतकरी आहेत. वा. आणि खूप दुष्काळामधून आणि खूप गरिबीतून माझं बालपण गेलं. आईवडिलांनी दोघांनी खूप कष्टातून मला शिकवलं. कॉलेजमध्ये असताना बऱ्याच लोकांनी मला मदत केल्यामुळे सर माझं मास्टर्स कंप्लीट झालं. मी माझं मास्टर्स कम्प्युटरमध्ये कंप्लीट केलं. पुढचं काही शिक्षण हैदराबादला झालं. बरं. आणि 2015मध्ये मी 2012-13मध्ये मी आय टीमध्ये जॉबला लागलो. बरं. आणि 2012मध्ये आय टीमध्ये जॉबला लागल्यानंतर तेव्हा जे बॅकग्राऊंड होतं, बऱ्याच लोकांनी मला मदत केली होती. कॉलेजमध्ये असताना स्वामी विवेकानंद, बाबा आमटे यांचे विचार प्रेरित करून गेले होते. आणि मग मी दर महिन्याला काही ना काहीतरी रक्कम साईडला काढून मुलांना मदत करायचो. आणि मग असं करत असताना काही दिवसानंतर असं वाटलं की नुसते पैसे देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, तर आपण वेळ पण द्यायला पाहिजे. मग शनिवारी रविवारी आय टीमध्ये सुट्टी असायची. मग मुलांना शिकवण्यासाठी म्हणा, बाकी गोष्टींसाठी म्हणा, मी वेळ द्यायचो. त्याच दरम्यान 2013, 14, 15मध्ये मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला होता सर. आणि माझ्या गावात, आजूबाजूच्या गावामध्ये खूप सारे लोक गाव सोडत होते. आत्महत्याचं प्रमाण वाढलं होतं. बापरे. आणि एसी रूममध्ये बसून आम्ही फक्त ऑफिसमध्ये ही सगळी चर्चा करायचो, बघायचो. आणि असं वाटायचं की काहीतरी कुठेतरी चुकतंय. 2015मध्ये जेव्हा गावी गेलो, सगळं जवळून पाहिलं आणि गावाहून वापस येत होतो, तर मी आमच्या गावातले बरेच लोक गाव सोडत होते, बाजूबाजूचे गाव सोडत होते. त्यांना मी म्हटलं, तुम्ही गाव सोडताय
पण ह्या मुलांच्या शिक्षणाचं तुम्ही आता काय करणार? हे जर उद्या लेकरं नाही शिकले तर हे चक्रातून हे बाहेर पडणार नाहीत. तर ते म्हटले की साहेब हा शिकून कलेक्टर थोडी होणार आहे. आणि मग अंतर्मनातून आवाज आला, खरंच हा शिकून कलेक्टर नाही झाला तर कोणाला फरक पडेल? आणि उद्या 25 वर्षानंतर आपण ही चर्चा करत बसू की असं चुकतंय, कुठे काहीतरी बदल होतोय. आणि लहानपणापासून आपण शपथ घेतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. तर मग आपल्या देशावर आपलं प्रेम आहे तर ते कसं व्यक्त करायचं? वा. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सारखं आपल्याला देशासाठी हुतात्मा देता नाही आलं. पण आजच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर आजच्या तरुणांनी काम करावं. आणि मग मी नाही तर कोण, आज नाही तर कधी, बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, आपल्यापासून आपण सुरुवात करावी. आणि मग तिथून सुरुवात झाली की आपण आज काय करू शकतो. मग तेव्हा ठरलं की आपल्या पगारातून जेवढं शक्य आहे तेवढ्या मुलांना आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणू, त्यांना सांभाळू, त्यांना मुख्य प्रवाहात आणल्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर उभं करू, माणूस म्हणून त्यांना चांगलं घडवू. आणि मग सर तिथून स्नेहवनचं रोपटं लावलं गेलं. वा. 2015 साली स्नेहवन सुरुवात झाली. झाली. हो हो. पण सर असं काही तर घडलं नसेल की आज थॉट आला आणि उद्या तुम्ही सुरुवात केली. अडचणी आल्या असतील, संकट आली असतील, हो. तुमच्या आजूबाजूची मंडळी म्हणा, तुमचे मित्र म्हणा, मित्रपरिवार, तुमचं कुटुंब म्हणा, त्यांच्या काय भावना होत्या ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा हे असं हा काही विचार त्यांच्यासमोर मांडला? हो, सुरुवातीला तर घरी खूप धक्का बसला ह्या गोष्टीचा, कारण की माझं लग्न झालेलं नव्हतं. आणि मी सुरुवातीला असा विचार केला होता की आपण सगळं सोडून द्यायचं, आपलं याच्यामध्ये मन रमत नाही आणि आपल्याला जे आवडतंय आपण ते करायचं. जिंदगी वसूल करून घेता आली पाहिजे. वा. आणि मग ते जिंदगी वसूल करून घ्यायची तर आपल्याला जे आवडेल आपण ते करायचं. मग कसं करायचं, तर मग काम आपल्यापासून सुरू केलं. आणि मग पण घरामध्ये सुरुवातीला खूप विरोध झाला. एकुलता एक मुलगा आहे, लग्न करायचं राहिले, नोकरी जर सोडली तर आत्ताच इतक्या कष्टातून नोकरी लागली. माझे मॅनेजर असतील, बाकी कलिग्ज असतील, त्यांनी समजून सांगितलं. त्याच पिरियडमध्ये प्रकाश आमटेंची भेट पुण्यामध्ये झाली, त्यांनी समजून सांगितलं. आणि मग सुरुवातीला जवळपास 9 महिने नाईट शिफ्ट करत करत सगळं केलं. रोज रात्री जॉबला जायचं, दिवसभर हे करायचं. मग रात्री जॉब करायचा, दिवसभर मुलांना निवडायचं, त्यांचं सिलेक्शन केलं, बाकीच्या गोष्टी केल्या, संस्था रजिस्टर केली. आणि त्याच्यानंतर प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा रात्रभर जॉब, दिवसभर हे करताना फक्त 3 तास झोपायची. 3 तास, जवळपास 9 महिने मी 3 तास झोपेवरच काढले. आणि याच्यानंतर आई वडील शेवटी एकुलता एक मुलगा असल्यामुळे मग त्यांनी ते मान्य केलं की याला जे आवडतं याला ते करू द्यावं. घरची शेती वाडी सगळं सोडून ते माझ्यासाठी पुण्यात राहायला आले. आणि सगळा स्वयंपाक वगैरे करायचं काम मग आई करायची. पण मग असं व्हायचं की 18 मुलं पहिल्या वर्षी आम्ही घेतले. पहिल्या वर्षी आपण जेवढे सांभाळू तेवढ्या मुलांचं आपण पालन पोषण करायचं. तर पहिल्या वर्षी 18 मुलं घेतल्यानंतर 20 लोकांचं कुटुंब झालं. मग 20 लोकांच्या कुटुंबाला पगार पण कमी पडायला लागली. असं होतं. आणि वेळ तर इतका अवघड व्हायचं की प्रत्येक मुलाच्या समस्या वेगळ्या, कोणी रडायचं, कोणाला करमायचं नाही, कोणाचे हेल्थ प्रॉब्लेम्स, कोणाच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम्स. आणि एक खांबी तंबू म्हणून ते 24 तास त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करावं लागायचं. मग सुरुवातीचा काळ सर फारच संघर्षमय होता. 10 बाय 10च्या 2 रूममध्ये आम्ही जवळपास 30 जण झोपायचो. तसे आम्ही सर 3.5 वर्ष काढले. बापरे. तर असं सुरुवात फारच संघर्ष सर आताही आहे, फक्त त्याचे चेहरे बदलले. असे सर खरं तर मला अजिबात थांबावंसं वाटत नाहीये, अजिबात ह्या चर्चांना ब्रेक लावासा वाटत नाहीये, पण आपल्याला ब्रेक घ्यावा लागतोय कारण या कार्यक्रमाची तशी प्रथा आहे. आणि तुम्ही काहीतरी चहापाणी करून घ्या. मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स. विचारांच्या पलीकडे घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहेत स्नेहवनचे सर्वेसर्वा 180 मुलांचे पालक अशोक देशमाने सर. सर म्हणताना खूप पटकन बोलून जातो मी पालक, पण पालकत्व घेणं ही खरंच खूप मोठी जबाबदारी आहे. मोठी आहेच, पण त्याबरोबर ती खर्चिकसुद्धा आहे. तर हे पैशांचं गणित सर कसं जुळवलंत आणि कशी ह्याच्यावर मात केलीत? पैशाचं सर गणित अजूनही जुळत नाही, कारण की परिवार इतका मोठा झाला आहे आणि गरजा इतक्या भरपूर असतात. पण समाजामधले चांगले माणसं असतात. आम्ही म्हणतो की सत्यसंकल्पाचा दाता नारायण. त्यामुळे आम्ही फक्त निमित्त म्हणून हे काम करतो. तर करता करविता ईश्वर असतो, कोणीतरी अद्वैत शक्ती आपल्या पाठीशी असते, तेव्हा हे आपण जगन्नाथाचा रथ ओढू शकतो. माझं वय आता 31 वर्ष आहे आणि बायकोचं वय 25 वर्ष आहे. 26व्या वर्षी सर हे काम चालू केलं होतं, जेव्हा हातामध्ये काहीच नव्हतं. आणि लग्ना अगोदर काम चालू केलं होतं तेव्हा लग्न होईल की नाही हेही माहीत नव्हतं. आणि त्याच्यानंतर बायको त्या विचाराची भेटली, लग्न झालं. आणि मग आता जो सगळा खर्च आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, भरपूर सगळ्या गोष्टी, पहिलीपासून जवळपास 12वी ग्रॅज्युएशनपर्यंतचे मुलं आमच्याकडे आहेत. वेगवेगळ्या वर्गातली मुलं असल्यामुळे खूप सारे शैक्षणिक खर्च होतात, खाण्यापिण्याच्या गरजा लागतात. 60 लोकांचं 200 लोकांचं हे सगळं कुटुंब सांभाळणं फार अवघड जातं. आणि त्याच्यानंतर आम्ही असं म्हणतो की बाबा आम्ही फक्त पैसे नका देऊ, तर तुम्ही वेळ द्या, तुम्ही वस्तू द्या. आम्हाला
वेळ देणं शक्य झालं म्हणून आम्ही वेळ दिला. तुम्हाला ज्याच्यातून समाधान वाटेल तुम्ही ते करा, पण तुम्ही पुढे या. हा देश, हा समाज आपला आहे, आपल्याला एकत्र येऊन काहीतरी काम करावं लागणार आहे. आपण जेव्हा म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि अन्नदाता सुखी भव म्हणतो, जो आपल्या ताटामध्ये तुमचे अन्न पेरतो त्याच्या लेकरांना शिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. वा. आणि मग शिक्षण जर मिळालं ना सर तर बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे ह्या ज्या समस्या आहेत सर, ह्या हळूहळू आमच्या आता पुढे 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 जात आहेत. लोक जे समाजातून ज्यांना माहिती होते काम, ते पुढे येतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते मदत करतात. कोणी वस्तू देतं, कोणी कपडे देतं, कोणी जुने भांडे देतं, कोणी अजून काही गोष्टी करतं. आणि कधी कमी कधी जास्त होतं तर मॅनेज करावं लागतं सर. असं सर, आम्ही सगळे आशा करतो की या स्नेहवनला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासू नये. बरोबर. पण सर, मग आता स्नेहवनचं काम करताना कशा जबाबदाऱ्या तुम्ही वाटून घेता? काही भांडणं होतात का तुम्हा दोघांमध्ये जबाबदाऱ्या वाटून घेताना? आमचे भांडणं सर जास्त काम कोण करेन याच्यावरून होतात. वा वा, कमी किती काम गोड. करण्यावरून भांडण होत नाही. वा. आज जवळपास लग्नाला 5.5 वर्ष झाली सर, हां. पण अजून एकदाही ती माहेरी गेली नाही. आमचं जे पूर्ण आयुष्य आहे, आमचा श्वास सकाळी उठलं तर स्नेहवन पासून चालू होतं आणि झोपेपर्यंत आमचं स्नेहवनचंच काम असतं सर. वा. आता 7 वर्ष झाले सर, आम्ही दोघांनीही एकही सुट्टी घेतली नाही. वा. सकाळ संध्याकाळपासून कामच चालू होतं. पण कोणती कामं वाटून हा, घेतलीत तर कामं? घरातलं सगळं जे आहे ते ती पाहते. अच्छा. जवळपास सगळ्या मुलांचा स्वयंपाक करण्याचं काम ती करते. आणि जवळपास पहिल्या दिवसापासून 20, नंतर 25, नंतर 30, नंतर 50-60 लोकांपर्यंत स्वयंपाक सर ती एकटीच सांभाळते. असा विषय होता. तर त्याच्यानंतर मग आता ताई वगैरे आहे सोबतीला, पण पहिला सगळा संसार सर तिने एकटीच सांभाळला. आणि मग माझ्याकडे बाहेरची जबाबदारी असते सर. हां. बाहेरचं सगळं नियोजन करणं, मुलांची शाळा सांभाळणं, त्यांचा अभ्यास सांभाळणं, त्यानंतर त्यांच्या उत्तम गुणवत्तेवर काम करणं, त्यानंतर घरात जे लागतं ते अन्न पाणी सगळं प्रोव्हाइड करणं ही माझी जबाबदारी असते. माझे सगळे टेन्शन सर गेटच्या बाहेर असतात. मला गेटच्या आतमध्ये टेन्शन घेऊन यायला अलाउड नसतं. वा. आम्हाला आजारी पडायला अलाउड नाहीये. त्यामुळे या मुलांचे प्रश्न सोडवत असताना सर आम्हाला आमचे कधीही प्रश्न दिसले नाही. सामाजिक कुटुंबामध्ये आम्ही राहतो, त्यामुळे एका सिंगल रूममध्ये तिथे आम्ही राहतो आणि कॉमन किचन सगळ्यांचं असतं, एकत्र जेवतो. तुम्ही जसं बघताय फोटोमध्ये, जवळपास सगळा स्वयंपाक, सण वार जे असतील सगळे आम्ही एकत्र साजरे करतो. वा. आणि यामुळं मग आणि ज्याला जसा वेळ मिळेल तसं त्यानं काम करायचं असतं सर. सकाळी 5 वाजल्यापासून दिवस चालू होतो, 6 वाजल्यापासून दिवस चालू होतो, तर जवळपास रात्री 11, 12, 1, 2 जसं असेल तसं दिवस चालतो सर. पण सर, मला सांगा, स्नेहवन मध्ये दिनक्रम कसा असतो? म्हणजे काही ठराविक वेळापत्रक तुम्ही फॉलो करता का, किंवा कशा पद्धतीनं तिथं? आमच्याकडे सर आमचा पहिल्यापासून एक उद्देश होता की नुसतं खाऊपिऊ घालणं हा आमचा उद्देश नाहीये. काहीतरी आश्रम चालवायचंय किंवा नुसतं खाऊपिऊ घालायचंय, सामाजिक प्रकल्प चालू करायचा आहे आणि या मुलांना खायला मिळत नाही म्हणून त्यांना खाऊ घालायचं. तर आमचं होतं की याच्यातून सामाजिक कार्यकर्ते तयार व्हावे, याच्यातून सोशल लीडर्स तयार व्हावे, त्याग सेवा समर्पणाच्या माध्यमातून देशातल्या समस्या यांना आपल्या वाटाव्यात आणि मग त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या मनावर, त्यांच्या शरीरावर काम व्हावं आणि सशक्त तरुण तयार व्हावा, हे आमचा पहिल्यापासून उद्देश आहे. आणि त्यामुळे मग आम्ही आमच्याकडे 2 पॅरलल एज्युकेशन सिस्टीम रन करतो. शालेय शिक्षणावर आम्ही जास्त भर देत नाही. शालेय शिक्षण पुढच्या आयुष्यात किती कामाला येतं, कसं होतं, याच्यावरती बरेच प्रश्नचिन्ह असतात. त्यामुळे मग व्यावहारिक ज्ञान, जीवनावश्यक कला आणि त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्याच्यावरती आम्ही काम करतो. जसं की मग मुलं शाळेत जातात, शाळेमध्ये मुलं गेल्यानंतर 10 ते 5 शाळा असते. त्याच्यानंतर मग सकाळी इंग्लिश कम्युनिकेशनचा क्लास असतो. शाळेनंतर आमच्याकडे दुसरे 8-10 शिक्षकांची टीम आहे सर, जे योगा शिकवतात, कम्प्युटर शिकवतात, शास्त्रीय संगीत शिकवतात, कुकिंग शिकवतात, डेअरी फार्मिंग शिकवतात, ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवतात. आणि मग त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल त्याच्यावरती आम्ही काम करतो. मग बरेच वेगवेगळे प्रयोग सुद्धा आम्ही शिक्षणावर राबवतो. जसं की गेल्या 6 वर्षापासून टीव्ही घरात कोणी पाहत नाही. आमचा टीव्ही आम्ही बंद केला. पालक म्हणून आपण मुलांना काय द्यायला पाहिजे ही आपली जबाबदारी असते. त्यामुळे मी पत्नीला म्हटलं की आपल्या घरामध्ये आपण टीव्ही पाहायचा नाही. आमच्याकडे जवळपास 12,000 पुस्तकांची लायब्ररी आहे आणि मला सांगायला आनंद होतो, 20 पुस्तकांची लायब्ररी सुरू झाली तर नुसतं पुस्तकं जमा करणं हा हेतू नव्हता. तर बुद्धीला चांगला आहार पोहोचावा, चांगलं खाद्य पोहोचावं, यासाठी आम्ही वाचन संस्कृती आमच्याकडे वाढवली. तर त्याच्यामध्ये 1 मूवी 1 बुक म्हणून कन्सेप्ट असतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं असतं. बरं. आठवडाभर जो पुस्तक वाचेल त्याला रविवारी एक चांगला मूवी दाखवतो. पण ज्याला मूवी पाहायचा आहे त्यानं पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. वा. मला असं वाटतं आता हे जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रात अप्लाय करतील. हो, आणि हे गरजेचं आहे सर. बरोबर. आणि मग वाचलं का नाही वाचलं कसं कळेल, तर रिंगण म्हणून आमच्याकडे एक ऍक्टिव्हिटी असते की मुलाचा कॉन्फिडन्स वाढतो का नाही वाढतो. ही सर कोणतीही शाळा चेक करत नाही, पण आमच्याकडे आम्ही चेक करतो. 1 महिन्या सुरुवातीला जो मुलगा आमच्याकडे आलेला असतो, 6 महिन्यानंतर सर त्याचा कॉन्फिडन्स मी सांगतो. जो मुलगा मला बोलताना चाचरतो तो 6 महिन्यानंतर सर 500 लोकांसमोर परफॉर्म करू शकतो, इतका त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. मग रिंगण म्हणून जी ऍक्टिव्हिटी असते त्याच्यामध्ये सगळे मुलं गोल रिंगणात बसतात आणि ज्यानं जे पुस्तक वाचलं त्याच्यावर त्यानं 5 मिनिटं बोलायचं असतं. त्यामुळे वाचन संस्कृती वाढते, नॉलेज शेअरिंग होतं.
त्याचबरोबर फॉर दी पीपल बाय दी पीपल कन्सेप्ट आम्ही आमच्याकडे राबवतो. त्यांच्या सॉफ्ट स्किल डेव्हलप व्हाव्या, त्यांच्या मॅनेजमेंट स्किल डेव्हलप व्हाव्या, त्यांच्या लिडरशिप क्वालिटी डेव्हलप व्हाव्या म्हणून 12,000 पुस्तकांची लायब्ररी एक मुलगा सांभाळतो. 20 कम्प्युटरची लॅब आहे आमच्याकडे सुसज्ज. आमच्या आजूबाजूला 2 किलोमीटर एकही घर नाही, इतक्या जंगलामध्ये सुद्धा आमच्याकडे हाय स्पीड इंटरनेट आहे. उत्तम गुणवत्ता कशी देईल यावरती आम्ही काम करतो. त्यामुळे मग 20 कम्प्युटरच्या लॅबमध्ये एक मुलगा ते सांभाळतो. आमची आता 11वी-12वीची मुलं कोडिंग सुद्धा शिकतायत सर. आणि मग ह्या मुलांना जर सर गरीब टॅलेंट जर आहे ना सर, तो गरीब आणि श्रीमंत बघून येत नाही. खरंय. त्यामुळे काळ्या मातीमध्ये खूप टॅलेंट असतो आणि तो टॅलेंट आम्ही त्या काळ्या मातीला आम्ही सर हिऱ्यामध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न करतोय. अरे सर, आणि तो परत समाजाला अर्पण करण्याचा प्रयत्न करतोय. पण सर आता तुम्ही सांगताय म्हणजे स्नेहवन कसं काम करतं की तुमचे काय विचार आहेत हे आम्हाला कळत आहेत, पण जी मुलं तिथं येतात त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय असतात? त्यांच्या अपेक्षा सर फार कमी असतात. काही काही मुलं जे आहेत, समजा आता आमच्याकडे या वर्षामध्ये काही मुलं आले, मागच्या वर्षात काही मुलं, सुरुवातीला जे आम्ही मुलं घेतली सर, घरची इतकी गरिबी असते, खायचे प्यायचे वांदे असतात. वडील गेल्यानंतर आईच्या डोक्यावर सगळं येऊन पडलं ना. आता हा आमचा विशाल म्हणून आहे. हा विशाल आता MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सर फर्स्ट इयर करतो. आता हा MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाला की याला जॉब लागला सर. पण याच्या घरी काहीच नाही सर, वडील नाही आहेत, आईच्या अंगावर सगळं बोजा पडलेला आहे. त्यामुळे मुलांची अपेक्षा एकच असते की चांगलं शिक्षण मिळावं, आईची अपेक्षा एकच असते की माझ्या लेकराला चांगलं शिक्षण मिळावं. आणि मग आमच्यामध्ये आम्ही असं बायकोला म्हटलं की यांच्या अपेक्षा जरी काही नसल्या पण आपल्याला जे काही मिळालं नाही आयुष्यामध्ये ते सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना मिळायला पाहिजे. आम्हाला 4 वर्षाची मुलगी आहे आता, पण ते सगळेजण एका पंक्तीमध्ये जेवतात. मी बायकोला म्हणत असतो, तुला आंब्याचा रस खायचा आहे का तर सगळ्या मुलांना बनव, तुला पुऱ्या खायच्यात का तर सगळ्या मुलांना बनव. सगळ्यांची अपेक्षा सर सगळे एकत्र मिळूनच पूर्ण करतो. त्यामुळे मुलांची अपेक्षा एकच असते की चांगलं शिक्षण मिळावं. आणि आम्ही त्याच्या बियॉन्ड दी थॉट्स जसं तुम्ही म्हणतात, आम्ही बियॉन्ड द एज्युकेशन काम करतो सर, की शिक्षणाच्या पलीकडे जाऊन त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, माणूस म्हणून तो सशक्त कसा होईल यावरती आम्ही प्रयत्न करतो सर. असं वा वा वा. पण सर स्नेहवन ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे, हे नेमकं कसं शक्य झालं आणि हा विचार कधी तुमच्या मनात आला? आम्ही आधी 10 बाय 10च्या 2 रूममध्ये राहायचो आणि मग 2017 मध्ये बायकोचं एकदा मिसकॅरेज कामाच्या लोडमुळे झालं आणि मग 40 लोकांचा स्वयंपाक ती एकटी बनवायची. आणि मिसकॅरेज झाल्यानंतर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी आणि स्मिता कुलकर्णी म्हणून भोसरीमध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे, त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंटला गेलो सर. आणि मग ट्रीटमेंटला गेल्यानंतर ते म्हटलं की आम्हाला तुम्हाला मदत करायची, आम्ही कशा प्रकारे मदत करावी. 2 वर्ष त्यांनी काम जवळून बघितलं आणि त्यांना विश्वास आल्यानंतर सर त्यांनी जवळपास 2 एकर जागा आम्हाला आळंदीजवळ दान केली. आळंदीजवळ जागा दान केली, पण जागा अशी होती सर की आजूबाजूला 3-4 किलोमीटर एकही घर नव्हतं. आजूबाजूला रोड नाही, पाणी नाही, लाईट नाही, तुमच्या कोणत्याही सुखसुविधा नाही आणि गरजा पण आणि अशामधून मग तिथे जाऊन राहणं आणि ते सगळे चॅलेंज स्वीकारणं हे फारच कठीण होतं. आणि आम्ही तिथे राहायला गेलो, पण राहायला गेल्यानंतर सर जवळपास 1 महिना आमच्याकडे लाईट नव्हती. मग इथे मुंबईमध्ये एक सेरे म्हणून इन्स्टिट्यूट आहे आणि त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे आमच्याकडे जवळपास सर 10 किलोवॅटचा सोलारचा प्लांट त्यांनी आम्हाला बसून दिला. आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला पूर्ण 100% सगळं सोलारवर करायचंय. बाकी काही मित्रांना आम्ही विनंती केली आणि बाहेरचे स्ट्रीट पोल, बाकीच्या गोष्टी, सोलार हिटर्स, ह्या सगळ्या गोष्टी सर, आता महाराष्ट्रातली पहिली ऑर्गनायझेशन आहे जी 100% सोलारवर चालते. आम्ही बाहेरची इलेक्ट्रिसिटी वापरत नाही आणि हे सगळं मुलं करतात सर. सोलारच्या इन्स्टॉलेशनपासून त्याच्या एनर्जी जनरेशनपर्यंत ही प्रोसेस मुलांनी डोळ्यांनी पाहिली सर, अनुभवली, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली. आणि मग आम्हाला असं वाटतं की आपण ग्लोबल वॉर्मिंगचे इश्यू डिस्कस करतो, इतकं प्रदूषण वाढतंय, उद्या इतके इश्यू होतात, पाऊल कोणी उचलायला तयार होत नाही. मग आपल्याला असं वाटतं की आपण फक्त खाऊपिऊ घालणं आणि यांना चॉकलेट बिस्किट देणं हे आपलं काम नाहीये. तर याच्यातून पिढी घडायला पाहिजे. उद्या ह्या मुलांना हे प्रश्न कळायला पाहिजे की झाड तोडल्यानं काय होतंय, झाड वाढल्यानं काय होतंय, निसर्गाचे जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचा आपण वापर कसा करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी सर आम्ही तिथे शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आता सर आमच्याकडे आम्ही बाहेरची इलेक्ट्रिसिटी वापरत नाही हा आम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतो. वा वा. मंडळी, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहे स्नेहवनचे सर्वेसर्वा अशोक सर. सर, आपण आता जाण्यापूर्वी म्हटलं की स्नेहवनमध्ये बरेच उपक्रम होतात, तर नेमकं स्वरूप काय असतं उपक्रमांचं? सर, आम्ही प्रत्येक गोष्टीला वेगळ्या अँगलनं पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत आणि त्या रूढी परंपरेमधून काय घ्यायचं आणि पुढच्या पिढीला आपण काय द्यायचं या गोष्टीवर आम्ही काम करतो. जसं की समजा आता गणपती उत्सव असेल, गणपती उत्सव आम्ही 11 दिवसाचा साजरा करतो, पण त्याच्यावरती नुसतं डीजेवरती नाचायचं नाहीये किंवा काहीतरी वेगळं करायचंय. तर मग काय करायचं, तर मग आम्ही ठरवलं की 11 दिवस 11 मान्यवर, मुलांच्या ज्ञानात पडेल भर, ही टॅगलाईन आम्ही वापरतो.
वा. 11 दिवस 11 मान्यवर आरतीला बोलवतो वेगवेगळ्या क्षेत्रातली, हां. ज्याच्या माध्यमातून त्यांनी आरतीला यावं. आरती झाल्यानंतर 1 तास मुलांना मार्गदर्शन करावं. वा. श्री गणेश ही विद्येची देवता आहेत, तर त्याच्यातून मुलांचं ज्ञान वाढावं, मुलांना त्यांचा संघर्ष कळावा, मुलांना त्याच्यातून प्रेरणा मिळावी, असं आम्ही करतो. त्यानंतर दिवाळीमध्ये आमच्याकडे ड्रेस ऑफ चॉईस नावाचा कन्सेप्ट असतो. हां. आम्ही वर्षभर जुने कपडे घालतो हां. आणि मग मुलांना आवडीचं मिळावं, मुलांना आवडीचं काहीतरी करावं म्हणून ड्रेस ऑफ चॉईसच्या माध्यमातून सर मग वर्षभरातून एकदा सगळ्या मुलांना दुकानात घेऊन जातो, त्यांना आवडीच्या गोष्टी घेतो. आम्ही राखी पौर्णिमेला वेगळा उपक्रम राबवतो. आमची मुलं सगळेजण राख्या बनवतात आणि राख्या बनवल्यानंतर त्या राख्या विकायच्या आणि त्याच्यातून जो पैसा येईल त्याच्यातून आमच्या बहिणींसाठी आम्ही नवे कपडे घ्यायचे. वा. स्वतःच्या कष्टातून स्वकमाई आम्ही शिकवतो. त्यानंतर श्रमदान शिकवतो. बाकीच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यातून मुलांची जडणघडण होत असते. त्याच्यानंतर दर 3 महिन्यामध्ये आमच्याकडे एक इंडस्ट्रियल व्हिजिट असते. हां. मुलांना आम्ही बाहेर घेऊन जातो. आम्हाला असं वाटतं की या मुलांनी शिक्षण झाल्यानंतर फक्त नोकरी करणं आणि स्वतःचं पोट भरणं यापेक्षा समाजामध्ये जाऊन व्यवसाय चालू करावं आणि त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेट करावी, ग्रामीण भागाचा विकास करावा. यासाठी मग आम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्री मुलांना नेऊन दाखवतो. मग आम्ही बडोद्यापर्यंत गेलो सर, मुलांना अमूल डेअरी दाखवलं, वा. मुलांना सूर्या ग्रँड पॅलेस 5 स्टार हॉटेल दाखवलं, वा. मुलांना लिज्जत पापडची फॅक्टरी दाखवली की हे उद्योग कसे चालतात हे पहा आणि हे आपल्या गावामध्ये चालू करण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी आमच्याकडे आम्ही आता डॉक्टर कलामांच्या नावाने स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभं केले. या मुलांना तेल कसं उगवायचं माहीत असतं, या मुलांना टोमॅटो कसे उगवायचे माहीत असतात, तर याची मॅन्युफॅक्चरिंग आली पाहिजे. त्यासाठी आम्ही आता तेलाचा घाणा घेतला आहे. त्यासाठी आम्ही आता चिप्स बनवायची मशीन घेतली आहे, पापड बनवायची मशीन घेतली आहे, मसाला बनवायची मशीन घेतली आहे. तर या मुलांनी हे जर प्रॅक्टिकली शिकलं तर उद्या अजून समाजाचा विकास होईल, देशाच्या प्रगतीमध्ये आपला हातभार लागेल असं आम्हाला वाटतं. म्हणून हे सगळे उपक्रम सर वेगळ्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्याकडे राबवतो. वा. पण सर म्हणजे स्नेहवनमध्ये मुलांसाठी एवढ्या गोष्टी केल्या जातात, पण अगदीच बेसिक सुरुवातीचा प्रश्न, जर एखाद्या मुलाला स्नेहवनमध्ये यायचं असेल तर तो कसा येतो किंवा तिथं ॲडमिशन मिळण्यासाठी काही निकष आहेत का तुमचे? हो सर, आम्ही प्रयत्न करतो. आता बऱ्याच वेळेस काय होतं, इतक्या चांगल्या सुविधा दिल्यानंतर खूप चांगल्या घरचे लोकही आम्हाला अप्रोच करतात. हां. तर आमचं असं म्हणणं असतं की आमचं काम तुमच्यासाठी नाही आहे, तर आमचं काम जे गरजू मुलगा आहे, ज्याला वडील नाही आहेत, अपघातात गेले किंवा आत्महत्या केली, काही असेल आणि दुष्काळग्रस्त भागामध्ये परभणी, जालना, बीड, वाशिम किंवा जे मराठवाडा विदर्भातले भाग आहेत जिथे पाणी पोहोचत नाही, जिथे बेसिक गोष्टी पोहोचत नाही, त्यांच्या मुलांसाठी आमचं काम आहे. तर जनरली बऱ्याच वेळेस काय होतं की लोकांना हे कामच माहिती होत नाही, ज्यांच्यासाठी आम्ही काम करतोय त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येत नाही. बरोबर. आणि त्यामुळे मग आम्हाला असं वाटतं की तुम्ही जे आम्हाला इथं बोलवलं, आज जे लोक मुलाखत बघतील ऐकतील त्यांच्यापर्यंत हे काम पोहोचेल. त्याच्यानंतर जे लोक सोशल मीडिया वापरतात त्यांना फेसबुकवरती, ट्विटरवरती वेबसाईट आहे स्नेहवनची, त्याच्यावरती स्नेहवनचं नाव टाकलं की तुम्हाला त्याची माहिती मिळते. किंवा तुम्ही आळंदीमध्ये आल्यानंतर तुम्ही संस्थेला भेट देऊ शकता, काम येऊन पाहू शकता. वा. त्याच्यानंतर तिथे येऊन तुम्ही आम्हाला बोलू शकता. समाजातले जे चांगले माणसं असतील त्यांचं हे काम असतं की त्यांच्यापर्यंत हे पोहोचावं, जे गरजू मुलं आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचावं आणि ते मुलं आमच्याकडे कशी येतील यासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. सर आता काय पुढे भविष्यात काय योजना आहेत, अजून कोणते उपक्रम राबवायचे आहेत, कुठं जाणार आहे हा प्रवास, कुठपर्यंत तुम्ही बघताय हा प्रवास? तर पुढच्याच 5 वर्षामध्ये आम्ही सर 200 मुलांची जबाबदारी घेणार आहोत. वा. 200 मुलांना उत्तम गुणवत्ता देणं, उत्तम शिक्षण देणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांचं हायर एज्युकेशनपर्यंत सगळं पाहणं, वा. हे सगळं आम्ही पाहणार आहोत. तिथे निवासी 200 मुलं आहेत. आजूबाजूला सर आम्ही बरेच प्रकल्प राबवतो. आमचा फिरता दवाखाना चालतो. त्यानंतर ज्ञानक्षेत्र म्हणून प्रकल्प ज्याच्या माध्यमातून आम्ही आदिवासी मुलींना शिक्षण देतो. वा. वंचित ग्राम नावाचा प्रकल्प आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही भीक मागणाऱ्या, भंगार जमा करणाऱ्या मुलींना शिकवतो. त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टीच्या माध्यमातून बाकीच्याही प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही मुलांना सपोर्ट करतो सर. तर निवासी कमीत कमी 200 मुलं शिकवायचे. त्यानंतर पुढच्या काही वर्षामध्ये शिक्षण पद्धतीवर आम्ही खूप काम करतोय सर. आमच्याकडे आम्ही आता ह्या पुढच्या 2 महिन्यामध्ये सायन्स लॅब उभी करतोय. वा. लहानपणापासून मुलांना विज्ञानाची गोडी लागावी आणि पुढे आपल्या देशाला आपले स्वतःचे सायंटिस्ट असावे, त्यांनी स्वतःचे प्रयोग करावे, नवीन गोष्टी काय कराव्या या गोष्टीवर आम्ही काम करतोय. त्यानंतर इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक लॅब आम्ही सर आता उभी करतोय, ज्याच्या माध्यमातून लहानपणापासून मुलांना तंत्रज्ञानासोबत खेळता आलं पाहिजे. वा. आणि आम्ही आता सुसज्ज संगीताची रूम उभी केली सर लता दिदींच्या नावाने. वा. तर त्याच्यामध्ये सुसज्ज सगळे साहित्य आहेत ज्याच्या माध्यमातून मुलांना संगीत शिकवलं जातंय. आणि आम्हाला असं वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत जितके जास्त मुलं सांभाळू, किती जगलो याच्यापेक्षा कसं जगलोय सर हे फार महत्त्वाचं असतं. तर जितके जास्त मुलं सांभाळू, जितके जास्त मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आणू, ते आमचं मुख्य ध्येय असेल सर. असं तुम्ही इथे आलात, तुमच्या जगात आम्हाला घेऊन गेलात, त्याची सफर आम्हाला घडवली, त्याबद्दल तुमचे खूप आभार. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या पूर्ण टीमकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. नक्कीच, थँक्यू सो मच. मंडळी, आपण किती जगलो यापेक्षा आपण कसं जगलो हे महत्त्वाचं आहे आणि याच विचारावर आपण आजचा भाग संपवूया. पण
आजचा भाग जरी आपण संपवत असलो तरी आपण पुन्हा भेटणार आहोत एखाद्या नवीन कलाकारासोबत याच विचार मंचावर, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. जर तुमच्या माहितीत कोणी एखादा असा अवलिया कलाकार असेल तर ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे, आमचा मेल ID आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहे जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर सुद्धा करा आणि आमचं चॅनल दूरदर्शन सह्याद्री सबस्क्राईब करायला विसरू नका. आजसाठी आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत आपण याच विचार मंचावर, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. तोवर बघत राहा दूरदर्शन सह्याद्री. धन्यवाद.